मला अभिमान आहे तुमचा की तुम्ही एवढ्या पद्धतीने एवढ्या ताकदीने आपली शिक्षक सेना बांधलेली आहे. पण आजपासून सुरू करा, आजपासून सुरू करा. जसं RSS करतं, जिकडे जातं तिकडे पोखरायला लागतात. म्हणजे जसं आपण वाळवी म्हणतो ना, दिसत नाही आधी पण नंतर कळतं अरे वाळवी लागले. तसं वाळवीसारखं नाही काम करायचं. पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं हिंदुत्व आहे, आपलं राष्ट्रीयत्व आहे, तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही केलंच पाहिजे, करायलाच पाहिजे. तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल, अगदी ग्रामीण भागातनं आला असाल, गाव वाड्या वस्तेपाडे हे सुरू करा. काय खरं काय, नाहीतर शेवटी दिशा कोण दाखवणार? हातामध्ये मशाल आहे पण स्वतःच गोंधळला असेल तर जायचं कुठे? कारण मशाल प्रकाश दाखवते. कोणत्या दिशेने जायचं हे तुम्हाला आम्हाला ठरवायचं आहे. हे तुम्ही आता सुरू केलं पाहिजे. शिवसेनेचे सदस्य आता नोंदणी सुरू झालेली. का तुम्ही सदस्य व्हायचं नाही? झालंच पाहिजे तुम्हाला सदस्य. का तुम्ही सदस्य नोंदणीला आता जर का फावल्या वेळेमध्ये तुम्हाला बाकीची कामं सांगत असतील तर मी तुम्हाला सांगते, फावल्या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा शिवसेनेची सदस्य संख्या वाढवा. आता निवडणूक नाहीये ना, मग आता या फावल्या वेळेमध्ये शिवसेनेचा प्रचार करा, बेधडक करा. कारण नाहीतर या नुसत्या मागण्या ज्या आहेत त्या कागदावर राहतील. अभ्यंकर साहेब तिकडे, कारण माझ्याच सभागृहात त्या आहेत, विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत बोलतील. समोर जर का बैरे किंवा कान बंद करून बसलेले सत्ताधारी असतील तर उपयोग काय तुमच्या या बोलण्याचा? या ताकदीचा तरी काय उपयोग आहे? म्हणून ही ताकद आता एकवटलेली आहे. या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत आपण या सरकारला दाखवत नाही, नवे माझं तर म्हणणे की यावेळेला आपली संधी, त्यांनी सगळी ज्या काही काळ्या विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली. कारण आज सुद्धा जिथे जिथे जातोय सगळे म्हणतात उद्धवजी असं तर होऊच शकत नाही. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, तुमचा पराभवच होऊ शकत नाही, सगळे पराभवच होऊ शकत नाही. आता या एक एक गोष्टी त्यांनी जे काय थापा मारल्या या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली, आता मला कळलं, तुम्हालाही कळलं, कारण तुम्ही वाचता तोच पेपर मी वाचतो. आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेले आहे. बरोबर आहे. लाडका भाऊ योजना बंद, 1 रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा 12 वाजलेले आहेत. त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीट काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद. अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोरगरिबांसाठी 10 रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती, दिली होती, ती योजना सुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबद्री महायुती सरकार करते. म्हणजे गरिबांसाठी काहीच नाहीये. नुसतं जायचं आणि तिकडे डुबक्या मारा. अरे पण तू डुबलास तरी चालेल पण डुबकी मार. हे हिंदुत्व नाही. असं नाही हिंदुत्व चालणार. हे हिंदुत्व मला बिलकुल मान्य नाही. जर गोरगरिबांना तुम्ही उपाशी ठेवून त्यांना मोफत काहीतरी देताय अशा आविर्भावात, उपकार केल्याच्या आविर्भावात वागणारे सत्ताधारी असतील तर हे सत्ताधारी बदलणं हे आपलं कर्तव्य आहे. नक्कीच बदलायला पाहिजे.